सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेल्या विकास कामाचा लोकार्पण कार्यक्रमात डावलण्या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य व भाजप नेता अमृता पवार, माजी सभापती सुरेखा नरेंद्र दराडे व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेषाधिकार भंगाची लेखी तक्रार केल्याने एका वेगळ्याच वादाला तोड फुटली आहे। वास्तविक हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशासनाचा होता। माझ्या प्रयत्नातून हे काम करण्यात आले, त्यामुळे प्रशासनाला मला निमंत्रित केले होते। नजरचुकीने भुजबळांचे निमंत्रण दिले नसावे, मात्र ही शिल्लक बाब होती। भुजबळांसारखे एवढ्या उंचीच्या माणसाने अशी तक्रार करणे योग्य वाटत नाही। मी महायुतीचा घटक असताना कुठेतरी मी विधानसभेला दावेदार होईल या भीतीने त्यांनी थेट माझी तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी केला। अमृता पवार या भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कट्टर विरोधी, माजी खासदार व माजी आमदार, नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर वसंत पवार यांच्या कन्या आहे। भुजबळ पवार या वाद सर्वश्रुत आहे। आता पुन्हा एकदा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने हे दोन्ही कुटुंब आमने सामने आले आहे, त्यामुळे येवला लासलगाव मतदारसंघात भविष्यात भुजबळ पवार संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी जिल्हा परिषद सदस्य असताना देवगाव गटामध्ये नांदूर मधमेश्वर हे गाव येतं आणि त्या गावामध्ये आम्ही अंगणवाडी ही मंजूर केलेली होती। त्याच वेळेला आम्ही उपकेंद्रासाठीही निधी मागितलेला होता आणि त्याचं काम कुठेतरी सुरू झालं, परंतु जिल्हा परिषदेवर प्रशासक बसला, आमचं मुदत संपली, आम्ही माजी सदस्य झालो, काम काही पूर्ण झालेलं नव्हतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा हा त्या गावाने करण्याचा ठरवला। हे सगळं करत असताना मला काल परवा पेपरमध्ये दिसलं की भुजबळ साहेबांनी त्यांचा अवमान केला असं एक पत्र आपल्या जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना दिलेलं आहे। हे स्पीकरनी त्या पत्र देण्याचं कारण हे की आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही। खरं तर मी माझी सदस्य आहे, ते ज्ञानाचं मंदिर एक आहे जे अंगणवाडी आहे आणि दुसरं हे आरोग्यासाठी केलेलं हे उपकेंद्र आहे। हे लोकार्पण केलंच पाहिजे ना, हे लोकहिताचे कामं करत होतो आम्ही आणि हे मी स्वतः सदस्य असताना दिलेला निधी आहे, त्यामुळे त्यांचा अवमान करणं हे मला तरी वाटतं हे तसं काहीही त्या मागचा हेतू नव्हता, परंतु एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने एवढं छोटं मन दाखवलं याचं मात्र दुःख वाटतं। कुठेतरी लोकहिताचा विचार हा त्यांच्याकडनं केला गेला पाहिजे होता आणि तो झालेला नाही, याचं दुर्दैव आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वाकारे, येवला।